मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा जीएनएम साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण, शिष्यवृत्ती उपलब्ध, SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुंद रोड, कोलवड, बुलढाणा। शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न। MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा। संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082। बबनराव लोणीकर हा भिकारी प्रवृत्तीचा माणूस। रविकांत तुपकर। शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या आमदार बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचा रविकांत तुपकरांकडून खरपूस समाचार। बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेलं वक्तव्य म्हणजे आपल्या भिकारी आणि विकृत मानसिकतेचं दर्शन घडवणारं आहे। बबनराव लोणीकर हा भिकारी प्रवृत्तीचा माणूस आहे। उलट तुमच्या अंगावरचे कपडे, मोबाईल, बूट एवढंच नव्हे तर तुम्ही आणि तुमचे कुटुंब जे खाता तो घास आमच्या शेतकऱ्यांच्या घामातून आलेला आहे। आम्ही शेतकरी भिकारी नाही तर देशाला पोसणारे लोक आहोत। सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती लोणीकरांना आलेली आहे, त्यामुळे त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांची माफी मागावी असा खरपूस समाचार बबनराव लोणीकर यांचा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी घेतला आहे। शेतकऱ्यांच्या अंगावरचे कपडे, मोबाईल, घड्याळ, चप्पल, बूट हे जे काय आहे ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींमुळे आहे तुमच्याकडे, नाहीतर तुमच्या अंगावर काहीच नसतं, अशा पद्धतीचं वक्तव्य करून बबनराव लोणीकरांनी स्वतःच्या विकृत आणि भिकारी प्रवृत्तीचं दर्शन या ठिकाणी घडवलेलं आहे। बबनराव लोणीकर हा स्वतः भिकारी प्रवृत्तीचा माणूस आहे। वास्तविक पाहता बबनराव, तुमच्या अंगावरचे कपडे, तुमच्या अंगातला बूट, तुमच्या हातातला मोबाईल हा आमच्या शेतकऱ्यांमुळे, लक्षात ठेवा। तुम्ही जे सभागृहात गेले ते आमच्या शेतकऱ्यांमुळे गेलेले आहेत। तुम्ही जे काय रोज अन्न खाता ना, तुमची बायको, तुमचे पोरं, तुमचा परिवार जे काही जेवण करतो ना, हे आमच्या शेतकऱ्याच्या घामातून आलेलं, लक्षात ठेवा। तुम्ही काय उपकाराची भाषा करता? आम्ही शेतकरी भिकारी नाही, आम्ही देशाला पोसणारे लोक आहोत, लक्षात ठेवा। शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार तुम्हाला नाहीये, परंतु सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती बबनराव लोणीकरांना आलेली आहे आणि मुळातच सत्ताधाऱ्यांच्या विकृत मनोवृत्तीचं दर्शन बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यातून दिसत आहे। शेतकऱ्यांची माफी बबनराव लोणीकरांनी मागितली पाहिजे आणि इथून पुढे जर का बबनराव तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमान कराल तर तुम्ही लोणीकर आहात, पण मी तुपकर आहे, लक्षात ठेवा। महाराष्ट्रात इथून पुढे तुमचा कुठलाही कार्यक्रम गावगाड्यातला शेतकरी होऊ देणार नाही। मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो की बबनराव लोणीकर जिथं दिसल तिथं बुटाळ्याने हाणा आणि अशा पद्धतीचं वक्तव्य सत्तेतल्या कोणत्याही नेत्याची करण्याची हिंमत इथून पुढे होता कामा नये।